स्पेशल वांग्याचं भरीत आणि त्यासोबत गरमागरम अशी ही कळण्याची पुरी। चला तर मग अशी ही टम्म फुगलेली कळण्याची पुरी आणि वांग्याचं भरीत कसं करायचं ते आज आपण बघूया। अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे। आता त्यासाठी इथे मी जळगाव स्पेशल 2 वांगी घेतलेली आहेत। त्यांना सुरीने असे टोचे मारून घ्यायचे, म्हणजे आतपर्यंत वांग छान भाजलं जातं आणि वरून असं थोडंसं तेलाचा हात लावायचा, म्हणजे सालं जी आहेत ना ती पटकन निघतात। आता दोन्ही वांग्यांना मी असे सुरीने टोचे मारून घेणार आहेत आणि थोडंसं असं तेलाचा हात लावून घेणार आहे। ही वांगी खरपूस अशी भाजून घ्यायची आहेत। दोन्ही साइडनी आपल्याला छान ही वांगी अशी भाजून घ्यायची। बघा आता दुसऱ्या बाजूनी पण ही वांग आपल्याला भाजून घ्यायचं आहे। ते मी 1 किलो ज्वारी घेतलेली आहे, पाव किलो काळे उडीद घेतलेले आहेत आणि 1 चमचा मी मेथी दाणे घेतलेले आहे। हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आणि गिरणीमधून दळून आणायचं आहे। अशा पद्धतीने आपलं कळण्याचं पीठ तयार होतं। तर आज मी कळण्याची पुरी करणार आहे, त्यासाठी मी पीठ घेतलेलं आहे। आता हे पीठ आपल्याला थोडं पाणी घालून चांगलं असं भिजवून घ्यायचं। पुरीसाठी भिजवतो ना तसंच भिजवून घ्यायचं आहे। आता इथे मी या हिरव्या मिरच्या देखील थोड्याशा अशा भाजून घेणार आहे, म्हणजे भरीतला जे आहे ना तो छान असा स्मोकी फ्लेवर येईल, छान लागतं। आणि थोडासा लसूण घालून खलबत्त्यामध्ये आता या मिरच्या आपल्याला ठेचून घ्यायचा आहे। जाडसर असा आपल्याला ठेचा करायचा आहे। इथे बघा मिरच्या छान आपल्या भाजलेल्या आहेत। आता याचा ठेचा करून घेऊ। आता वांगी पण आपली छान भाजून झालेली आहेत। थोडासा असा ओला हात लावायचा वांग्यांना, म्हणजे सालं जी आहेत ना ती पटकन निघतात। हे बघा ओला हात लावल्यामुळे सालं जी आहे ना पटकन निघतात आणि वांगी आपल्याला थोडीशी थंड करूनच घ्यायची आहेत, म्हणजे सालं पटापट निघतात। इथे बघा आता साल अगदी पटकन निघत आहे। कट करून घ्यायची आहेत, म्हणजे आतमध्ये कीड वगैरे आहे का बघायची। शक्यतो या वांग्यांना कीड वगैरे नसतेच, घेतानाच आपण ही वांगी बघून घ्यायची। आणि आता हा देठाचा जो भाग आहे ना तो कट करून घ्यायचा। आणि आता वांगी आपल्याला अशी मॅशरने स्मॅश करून घ्यायची आहेत। आता आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची, त्यामध्ये तेल घालायचं, थोडेसे शेंगदाणे घालायचे, जिरं घालायचं आहे। जिरं छान तडतडलं की त्यामध्ये आपण हा ठेचा करून घेतला होता तो घालायचा आहे। तो छान असा परतवून घ्यायचा। आणि आता यामध्ये आपल्याला कांद्याची पात घालायची आहे, ती देखील आपल्याला छान अशी परतवून घ्यायची, म्हणजे वांग्याचं भरीत जे आहे ना ते छान असं चवदार होतं। आता कांद्याची पात आपल्याला छान अशी परतवून घ्यायची आणि आता हे वांग्याचं भरीत आपल्याला घालून घ्यायचं, ते देखील आपल्याला यामध्ये छान असं परतवून घ्यायचं। 1-2 मिनिटं हे वांग्याचं भरीत आपण छान असं परतवून घेऊ। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत एकदा हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये तुम्ही थोडीशी हळद देखील घालू शकता। इथे आता आपल्या वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे। चांगलं असं परतवून घ्यायचं 1-2 मिनिटं तरी। तर हे लाटून झाल्यानंतर आपल्याला एखाद्या वाटीच्या साहाय्याने कट करून घ्यायचं, म्हणजे एकसारख्या पुऱ्या होतात। इथे बघा या पद्धतीने असं कट करून घ्यायचं आणि तेलामध्ये आता या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। आता तेलामध्ये टाकल्यानंतर लगेचच झाऱ्या लावायचं नाही। हे बघा पुरी अशी वर आली की त्यावरती आपल्याला असं तेल सोडायचं आणि पुरी आपल्याला दुसऱ्या बाजूनी पण छान अशी तळून घ्यायची आहे। इथे बघा छान अशी टम्म फुगलेली आहे ही पुरी। आता या पिठाच्या तुम्ही भाकरी देखील करू शकता। आता ही पुरी आपण काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने आता आपण सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। कशी वाटली ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा
आणि तुम्ही हे वांग्याचं भरीत कसं बनवता ते देखील सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.